नमस्कार मित्रांनो, मी आत्ताच बातमी पाहिली की मुख्यमंत्री असे म्हणत होते की आम्ही मराठा आरक्षण संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये रिट पिटिशन टाकलेली आहे किंवा क्युरेटिव्ह पिटिशन टाकलेली आहे. तर मला या संदर्भात असं म्हणायचं आहे की शिंदे साहेबांनी थोडंसं अभ्यास करून समाजासमोर यायला पाहिजे. कारण सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काही आतापर्यंत क्युरेटिव्ह पिटिशन टाकले गेलेले आहेत त्यातल्या 96% क्युरेटिव्ह पिटिशनचा निर्णय जो पूर्वी होता तोच राहिलेला आहे. हा इतिहास आहे आणि ते 13 तारखेला परत सुनावणी असं जे म्हणतात 13 तारखेलाही परत काही होणार नाही. हे मी तुम्हाला यासाठीच आवर्जून सांगतोय की क्युरेटिव्ह पिटिशन फेल होण्याचे प्रमाण हे 96%पेक्षा जास्त आहे आणि हे 96 मराठ्यांना परवडणार नाहीये. हे समस्त मराठा समाजाला परवडणार नाहीये. हे सर्व शेतकरी बांधवांना परवडणार नाहीये. हे फक्त वेळ मारून नेण्याचे सगळे प्रयोग आहेत आणि शिंदे साहेबांना नीट वाचता येतंय असं मला वाटत नाही. कारण मी स्वतः त्यांना एक पत्र दिलं होतं, त्या पत्राचं अजून त्यांनी उत्तर दिलेलं नाही. आणि गंभीर बाब ही अशी आहे की शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक सोहळा होता आणि त्यानिमित्त आपण राजगड किल्ला जिथे 27 वर्ष शिवाजी महाराज राहिले होते तिथे आपण जिजाऊ ज्ञान मंदिराचं भव्य भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवला होता. देशभरातून 500 साधुसंत आले होते, परंतु मुख्यमंत्र्यांना भेटण्यामध्ये माझा त्यावेळी एक पूर्ण दिवस वाया गेला. शेवटी सकाळी मला 12 वाजता वर्षावर बोलवण्यात आलं होतं. 8 वाजता ते सह्याद्री मला भेटले. उभ्या उभ्या त्यांनी ते पत्र हातात घेतलं. वाचलं की नाही मला माहीत नाही, कारण अजूनही त्या पत्राचं उत्तर आले नाही. ते कार्यक्रमाला आले नाहीत. जिजाऊंच्या राजगडला किंवा शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यात त्यांना काही इंटरेस्ट नव्हता. हे सोडून देऊया आपण, त्याच्यात मला काही वादाचा माझा तो विषय नाही. पण एखाद्या मुख्यमंत्र्याला एवढ्या मोठ्या उपक्रमाचं, आणि ते सोबळावरती आम्ही उभं करत होतो शिवभक्तांच्या सहकार्याने, त्या उपक्रमाला हजेर राहिला तर वेळ मिळाला नाही, त्याच्याबद्दल आमची तक्रार नाही. पण ते पत्राचं साधं 2 ओळीचं उत्तर सुद्धा की तुम्ही अशा प्रकारचं एक शिवचरित्र शिवाजी महाराज जगभर नेण्यासाठी काम करताय आणि असा उपक्रम तुम्ही सुरू केलेला आहे, त्याला आमच्या शुभेच्छा, असं सुद्धा म्हणायला मुख्यमंत्र्यांना वेळ नसतोय मित्रांनो. कारण ते वाचक नाहीत. ते चांगले वाचक नसल्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्यांच्याकडे एकही चांगला पीए नाही, त्यांच्याकडे एकही चांगला सल्लागार नाही, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण ज्यावेळी आम्हाला शिकागो धर्म परिषदेचं आमंत्रण मिळालं होतं, विवेकानंदांच्या नंतर 130 वर्षानंतर अमेरिकेपर्यंत पोहोचणारा मी पहिलाच स्वातंत्र्य भारतानंतरचा माणूस होतो आणि पहिलाच महाराष्ट्रीयन माणूस होतो, मराठी माणूस होतो, मराठा माणूस होतो, जे काय असेल ते. पण त्यावेळी सुद्धा 1 महिना प्रयत्न करून माझ्यासारख्या दिल्लीपर्यंत पोहोच असणाऱ्या माणसाला सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भेटू शकलेले नव्हते. जर माझ्यासारख्याला जर यांचा अप्रोच होत नसेल, यांची भेट होण्याची चान्सेस एवढे शून्य राहतात. 1 महिना प्रयत्न करून सुद्धा हा माणूस मला भेटू शकला नव्हता, माझे एवढे सगळे नेटवर्क असून सुद्धा. आणि दिल्लीत ज्यावेळी एकनाथ शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदेच्या घरी मी यांना हे पत्र दिलं तेव्हा सुद्धा यांना ते नीट समजून घेता आलं नाही. मला याच्यातून एवढं म्हणजे मी माझा अनुभव शेअर एवढ्यासाठीच करतोय. मला काही तक्रार करायची नाही, मला काही रडगाणं सांगायचं नाही आणि त्यांच्यापासून माझं काही राहणार नाही. कारण मी जे हातात काम घेतले ते शिवाजी महाराजांचे जिजाऊंच्या प्रेरणेने मी ते हातात घेतलेले. मला ह्यातून एवढंच सांगायचंय की एकनाथ शिंदे साहेबांकडून मराठ्यांचं काही कल्याण होण्याची शक्यता नाही. कारण ज्या माणसाने आयुष्यभर शिवाजी महाराज हा विषय हाताळल्या जगभर पोहोचवलेला आहे, त्या माणसाला भेटण्यासाठी ह्या माणसाकडे जर वेळ नसेल तर बाकीचे मराठी यांच्यासाठी म्हणजे चाय कम पाणी आणि चुल्लूभर पाण्यात मरण्यासारखी ती गोष्ट आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आनंद दिघे साहेबांचं नाव सांगतात आणि त्यांचे ते अनुयायी आहेत असं म्हणतात, परंतु आनंद दिघे साहेब जसे सामान्य माणसाला लगेच ताबडतोब भेटायचे, वेळ द्यायचे, त्याचं काम मार्गी लावायचे. अहो इथं तर आम्ही यांना मागायला काही गेलो नव्हतो, उलट यांना सन्मानपूर्वक आपल्या समाजाचे आहात म्हणून तुम्हाला आमंत्रण द्यायला गेलतो, महाराष्ट्राचे प्रथम नागरिक आहात, मुख्यमंत्री आहात म्हणून बोलायला गेलतो. साधा चहा पाजू शकत नाही ते वर्षावरती, साधा सह्याद्री निवासवरती तुम्हाला पाणी प्यायची व्यवस्था नसते. हे तुमचे राज्यकारभार करण्याची पद्धत आहे का? आणि नाव शिवाजी महाराजांचं सांगता, शिवाजी महाराजांचं नाव सांगूनच तुम्ही मराठ्यांचं रक्त शोषलेले राव, काही उपयोग नाही तुमचा. आणि म्हणून ही जी मला या व्हिडिओतून हेच सगळ्या मराठा बांधवांना सल्ला द्यायचा आहे किंवा संदेश द्यायचा आहे की हे क्युरेटिव्ह पिटिशन वगैरे याच्यावरती काही तुम्ही विश्वास ठेवायची काही गरज पडणार नाहीये. कारण ह्यांनी काही नवीन प्रयत्न केलेले नसतात, फक्त वेळ काढून न्यायचा आणि आपली टर्म कशी संपेल. अरे तुमची टर्म संपसपर्यंत मराठ्यांचं पार पेशन्स संपायची वेळ आली ना. 75 वर्ष झालं मराठ्यांवरती तो अन्याय होतोय आणि म्हणून मला असं वाटतं ह्यांच्या कोणत्याही आश्वासनावरती आपल्या समाजाने अवलंबून नाही राहिलं पाहिजे. आता सध्या त्यांना सर्व पक्षाच्या लोकांना गावबंदी आहे. मला वाटतं पुढचा कार्यक्रम हा यांना मंत्रालयात येण्याला बंदी झाली पाहिजे. मंत्रालयाच्या तिथं मला वाटतं मनोज जरांगे पाटलांना पण आमची सूचना आहे की आता पुढचं तुम्ही जे आमरण उपोषण सुरू करताल किंवा पुढची जे काही कारवाई सुरू होईल आपली लोकशाही पद्धतीनं, तर ते उपोषण ते अंतरावली सराठी खूप लांब पडतंय आणि ह्यांना जरा सोयीचं पडतंय. कारण ते खूप एका बाजूला पडतंय महाराष्ट्राच्या,
तुम्ही विधान भवनासमोर मंत्रालयासमोर उपोषणाला बसा. फक्त महाराष्ट्राच नाही तर परप्रांतातून येणारे देशभरातून जे मुंबईला लोक उतरतात ना त्या सगळ्यांना कळू दे महाराष्ट्रामध्ये काय चाललंय. जगभरातून लोक येतात त्यांना कळू देत काय चाललंय. आणि हे सगळे जे बागडबिल्ले इकडे तिकडे ह्या त्या मतदारसंघात पसरलेले असतात ना, मग त्याच्यात आमदार असतात, कारखान्याचे चेअरमन असतात, संचालक असतात, जिल्हा परिषदवाले असतात, पंचायत समिती, हे सगळे हे बोके हे बगळे जिथं गोळा होतात ना दर आठवड्याला दर बुधवारी मीटिंगला, त्या ठिकाणी तुम्ही उपोषणाला बसा. बघा किती छानपैकी रिझल्ट येईल. आणि त्याच्यात पण आणखी काय काय कला करता येतील त्याच्यावरही आपल्याला सगळं पुढे बोलता येईल आणि करता येईल. परंतु आता मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला फसवता येणार नाही आणि मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे असं मला वाटतं. आणि कोणीही कायदा हातात न घेता शांततेच्या मार्गाने जे आंदोलन चालू आहे ते आपण चालूच ठेवूया. तर पुढाऱ्यांवरती विश्वास ठेवा अशी कोणतीही परिस्थिती नाही. राहिला प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये काय होईल क्युरेटिव्ह पिटिशनचा, मी तुम्हाला अगोदरच सांगतोय की 13 तारखेला तेच होणार जे ह्यांनी पेरून ठेवलेलं आहे. आरक्षण मिळावं मराठ्यांना असं कुठल्याही राजकीय पक्षाला वाटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि याच्यानंतर मी जो व्हिडिओ टाकेल त्यावेळी मात्र मी तुम्हाला अभ्यासपूर्वक हे सांगेल की टिकणारं आरक्षण घटनेच्या चौकटीत आणि सुप्रीम कोर्टात टिकणारं कसं दिलं जातं ह्यांचा जरा अभ्यास होऊ द्या. कारण हे राज्यकर्ते येतं, ह्यांना किती कळतं हे लोकांना कळू दे. आणि मग ह्यांना काय कळत आहे हे लोकांना कळल्यानंतर आम्हाला काय कळतंय आणि आमच्याकडे काय अभ्यास आहे तो आम्ही समाजासमोर मांडू. आणि घटनेच्या चौकटीतून टिकणारं आरक्षण कसं दिलं जातं याच्यावर सुद्धा आम्ही त्याच्यानंतर एक व्हिडिओ काढू. आणि मग यांनी काय काय प्रयत्न केले आणि ते कसे अपयशाकडे नेणारे येतं, ते फेल करणारं कसं आहे हे तुम्हाला आम्ही जरूर अगदी पुराव्यासकट दाखवून देऊ. की ह्यांच्या ह्या म्हणजे कोर्टाला मध्ये घेणं आणि तारका घेणं हेच मला वाटतं ह्यांचं राजकारण आहे. तुमची मानसिकता असेल, इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला एका रात्रीमध्ये निर्णय देता येऊ शकतो, निर्णय घेता येतो. उगाचच कोर्टाला मध्ये करून आणि कोर्टाला मध्ये घ्यायचं त्याच वेळी काही लोकांना मध्ये घ्यायचं आणि त्यांना याच्याविरुद्ध याचिका करायला लावायच्या आणि मग तो भिजत घोंगडं पडतं. असं करत करत हेच डावपेच तुम्ही आमच्यावर करत करत आज आमच्या 3 पिढ्या बर्बाद झाल्यात. आता लोक थांबणार नाहीत, आता तुमचं ऐकून घेणार नाहीत.